असतात. एक असतं एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आणि दुसरं असतं सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. त्या दोघांच्याबद्दल ते दोघं टॉपिक्स आपण वन बाय वन एक एक लेक्चरमध्ये डिस्कशन करू. तर सध्या आपण एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनच्या बद्दल जाणून घेऊ. बघा, एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे याचा अर्थ की एखाद्या प्लांटला स्वतःच्या सारखा एक डुप्लिकेट तयार करायचा आहे, त्याचा रिप्लिकेट फॉर्म करायचा आहे आणि त्याला रिप्लिकेट फॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करावा लागतो. जसं तुम्ही पहिल्या क्लासेसमध्ये शिकले असाल, म्हणजे 10वी 11वी म्हणा यांच्यामध्ये किंवा 9वीमध्ये म्हणा, यांच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी खूप साऱ्या एसेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनच्या बद्दल शिकले आहेत. तर याच्यामध्ये कोणते कोणते मोड्स येतात तर ते नीट लक्षात ठेवा. यांच्यामध्ये सगळ्यात पहिला मोड येतो हा आहे फ्रॅगमेंटेशनचा. स्पायरोगायरा याचं उदाहरण असतं. फ्रॅगमेंटेशनचा अर्थ हा झाला की तुम्ही जर पाण्यामध्ये, म्हणजे जर तुम्ही डबकं असेल किंवा एखादं पाणी आपण पाहिलं असेल तर पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये तुम्हाला शेवाळ येताना दिसली असेल. ती जी हिरव्या रंगाची जी शेवाळ आहे, ही शेवाळ इंग्लिशमध्ये याला स्पायरोगायरा म्हणून ओळखलं जातं. जेव्हा कधी बी या स्पायरोगायराचे तुकडे होतात, कोणी किंवा चालला जाओ किंवा एखाद्याने ती शेवाळ तोडून टाकली तर ती जी शेवाळ आहे त्याचे तुकडे होतात, म्हणजे फ्रॅगमेंटेशन म्हटलं जातं. आणि हे जे तुकडे आहेत, हे तुकडे म्हणजे पहिला तुकडा जो आहे तो आणि जो दुसरा तुकडा आहे आपला, तर हे नवीन म्हणून जगतील. म्हणजे ह्या तुकड्याची एक नवीन लाईफ सुरू होऊन जाईल आणि दुसऱ्या तुकड्याची काय होईल, नवीन लाईफ सुरू होईल. त्याचे जेवढे तुकडे होतील तेवढं त्यांचं रिप्रोडक्शन व्हायला काय होईल, सुरुवात होईल. तर ही जे पहिलं मोड असतं त्याला म्हटलं आता फ्रॅगमेंटेशन. मग स्पायरोगायरा जी शेवाळ आहे ते फ्रॅगमेंटेशनने स्वतःला रिप्लिकेट करते, त्याचं रिप्रोडक्शन होतं. दुसरं असतं बडिंग. आता बडिंगमध्ये एक्झाम्पल येतं तुमचं ईस्टचं. तुम्ही स्क्रीनवरती खूप सारे जे मी तुम्हाला दाखवतो आहे, जसं तुम्हाला आत्तासुद्धा दिसतं आहे की जी बडिंग एक्झाम्पल येतं तुमचं ईस्टचं. तुम्ही बघा की बेकर्स ईस्ट